शिरसगाव कसबामध्ये अवघ्या 16 वर्षीय युवकावर दगडाने हल्ला होतोय। नशेत असलेल्या आरोपीवर पोलीस मात्र अजूनही कारवाई करत नाहीत। जखमी वडिलांचा पोलिसांवर संताप अनावर झालाय। हा कायद्याचा अधप्पात नाही का? घटना आहे 3 एप्रिलची। शिरसगाव कसब्याचा रहिवारी सोमेश्वर सुनील साहतपुरे, वय वर्ष 16, आपल्या मित्रांसोबत शेत शिवारात गेला होता। गावात परतताना अचानक गावातील एका व्यक्तीने त्याच्यावर दगड फेकून गंभीर त्याला जखमी केले। गंभीर अवस्थेत सोमेश्वरला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले। त्याचे वडील सुनील साहपुरे यांनी तात्काळ शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पण घटना उलटून 3-4 दिवस होत आलेत तरी पोलिसांनी अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। माझ्या भावाचं नाव आहे सोमेश्वर सुनील साहतपुरे। मी शिरसगाव कसबा, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती इथे राहतो। काय विषय झाला होता नेमका त्या दिवशी? त्या विषय असा झाला होता, माझा भाऊ त्याच्या मित्राच्या वावरात गेलता। तिकडून येता येता 5:30 वाजताची घटना आहे की एका माणसानं शेख रशीद खान आहे ते, असं त्याचं नाव आहे, आणि तिकडून परत येता त्याला गोटा मारला। त्याला हा तो नशा करत राहते, वारंवार कोणालाही मारत राहते। माझी हेच विनंती आहे की ते पोलीसवाले की तक्रार घेत नाही आहे माझी, त्याला अटक करत नाही आहे। एक तक्रार दाखल केली का आपण? हा, तक्रार दाखल केली आहे। काय म्हणणं आलं पोलिसांचं? त्याचं म्हणणं झालं की तक्रार तेव्हा आहे पण ते घेत नाही, वारंवार धमकी देऊन आले। जखमीच्या वडिलांचा आरोप आहे की आरोपी हा नेहमी अंमली पदार्थाच्या नशेत राहतो आणि गावातील लहान मुलांवर अनेकदा हल्ले करतो। आरोपीला तात्काळ अटक करा, कठोर शिक्षा द्या, अशी मागणी सुनील साहपुरे यांनी केली आहे। माझा लहान पोरगा आहे, त्याला गोटा मारलाय। शेतात गेला होता त्या दसऱ्याच्या ह्याच्यात, तिकडून वापस येताना त्यांना गोटा मारला। तो नशेत राहते, गांजाच्या नशेत राहते तो। आम्ही पोलिसात रिपोर्ट दिली आहे, पोलिसांनी त्याला अटक केली नाही आहे, अजून गुन्हा दाखलही नाही केला आणि काही नाही आहे। तो 4 दिवसापासून इथं जिल्हा भरती आहे, त्याच्यावर कारवाई करा। एका 16 वर्षाच्या निष्पाप मुलावर झालेला हल्ला आणि प्रशासनाची दिरंगाई हे चित्र काळजात धसका देणार आहे। पोलीस जर असेच निष्क्रिय राहिले तर मग सामान्य जनतेने आपल्या सुरक्षा कोणावर सोपवायची? स्थानिक या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करीत आहेत।